नमस्कार. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 31 मे 2026ला एम-पी-एस-सी राज्यसेवेची प्रिलिम्स होणार आहे. तर आता आपल्याकडे लास्टचे 30 डेज राहिलेले आहेत. आता या टाईममध्ये सर्वांना काही चॅलेंजेस कॉमनली फेस होत असतील ते आहे की मॉक टेस्टमध्ये कमी स्कोर येत आहे, टाईम मॅनेज पण होत नाही आहे व्यवस्थित. त्याचबरोबर काही मुलांचं तर सिलेबस पण कंप्लीट नसेल झालं, असं पण एक चॅलेंज आहे. त्याचबरोबर आता एक सर्वात मेन आणि कॉमन असते की आपण वाचलो तर आहो, पण आता असं वाटत आहे की आम्ही सर्व विसरत चाललो आहोत. दॅट इज वी जस्ट फॉरगॉटन एव्हरीथिंग असं वाली फिलिंग सर्वांना अराईज होत आहे. तर हे सर्व कुठं ना कुठं ना तुम्हाला फक्त स्ट्रेस आणि लो कॉन्फिडन्सच जनरेट करेल. आणि जर तुम्ही अशाच प्रकारे चालत राहा ना हे पुढचे 30 दिवस, तर काय होणार, हे कुठं ना कुठं तुमच्या जे प्रिलिम्स आहे त्याच्या स्कोअरमध्ये कॉम्प्रोमाइज करण्याची कंडिशन अराईज होऊ शकते. सो आता याचं सोल्युशन काय आहे? तर सोल्युशन आहे की तुम्हाला सर्टन चेंजेस आणायला लागेल इन द वे ऑफ युअर प्रिपरेशन. ठीक आहे. आता लास्टच्या 30 दिवसामध्ये कुठली एक अशी वस्तू फॉलो करायला पाहिजे ज्याच्याने तुमचा स्ट्रेस जो आहे तो कॉन्फिडन्समध्ये चेंज होणार. ठीक आहे. ज्याच्यानी जेव्हा आपण कॉन्फिडन्स इन प्रिलिम्स देणार त्याच्याने कुठं ना कुठं आपलं स्कोअरमध्ये जे आहे इम्प्रूव्हमेंट दिसून येईल. अशी सिच्युएशन अराईज करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे. कारण की काय असते, सो काय असते, वेनेवर तुम्ही कॉन्फिडेंटली ही पेपर अटेम्प्ट करायला जाणार ना, त्या टाइमला नंबर ऑफ क्वेश्चन करेक्ट अटेम्प्ट करायची प्रोबेबिलिटी जास्त होऊन जाते. बिकॉज प्रिलिम्स ना असं म्हणलं जाते की इट इज अ गेम ऑफ अ कॉन्फिडन्स. अंटिल अँड अनलेस तुम्ही कॉन्फिडंट नाही राहणार, तर जर तुम्ही लॅक ऑफ कॉन्फिडन्स वाली सिच्युएशनमध्ये राहणार ना, तर येणारेही प्रश्न आपण जे आहे चुकीचे करण्याचे चान्सेस वाढून जातात. सो आता असं झालं तर डेफिनेटली यू विल लूज द बॅटल. आता हे सिच्युएशन अराईज नाही करायला व्हायला पाहिजे. दॅट्स वाय वी शुड डिझाईन अवर लास्ट 30 डेज प्रॉपरली. ठीक आहे. आता कॉन्फिडन्स म्हणजे फक्त हवाबाजी नाही करायची की मला येत आहे, सर्व झालेलं आहे. बघा काय असते कॉन्फिडन्स. आय मीन की यू शुड हॅव अ राईट प्लॅन ऑफ ॲक्शन. ठीक आहे. इन दिस लास्ट 30 डेज. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, आपण रिवाइज किती टाइम करायला पाहिजे, या कशा हिशोबाने करायला पाहिजे. ठीक आहे. एंटायर सिलेबसला आपण कसं रिवाइज करू शकतो. टू टाईमपेक्षा जास्त झालं तर चांगलंच आहे, पण पूर्ण डेटनुसार मी याला नोट डाऊन केलेला आहे. टाइम टेबल आणलाय तुमच्यासाठी, तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे. आपण स्मार्ट अप्रोचनी जाणार आहोत. एंटायरली आपण हे डिस्कस करू. त्याचबरोबर मॉक टेस्ट प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण आपण 100% स्कोअरमध्ये कसं इम्प्रूव्ह करू शकतो त्याच्याबद्दल पण मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करेल. त्याचबरोबर सीसॅट. ठीक आहे. सीसॅटला इवन दो यू आर स्टार्टिंग फ्रॉम द स्क्रॅच, हे लास्ट 30 डेजमध्ये कसं आपण स्ट्रॅटेजाइज करू शकतो ते पण मी या व्हिडिओमध्ये थोडं तुम्हाला ग्लिम्स देऊन देणार. तर हे जे लास्टचे 30 डेज आहेत ना, त्याच्यामध्ये काही गोष्टी इम्पॉर्टंट होऊन जातात जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की या टाइमला कुठलेच नवीन रिसोर्सेस वाचायचे नाही आहेत. फक्त तुम्हाला फोकस करायची आहेत रिव्हिजन्सला, PYQsला आणि टेस्ट सॉल्विंगला. त्याचबरोबर रिव्हिजन करताना कुठली मेथड वापरायची मी सांगते नेहमी, ॲक्टिव्ह रिकॉलची. ज्याही मुलांना माहिती नसेल ॲक्टिव्ह रिकॉल कसं असते, तर त्याच्यासाठी हा एक अपलोड झालेला व्हिडिओ आहे, काही दिवसाआधीच अपलोड झालेला होता. तिथे ते मेथड तुम्ही चेक करू शकता आणि त्या मेथडॉलॉजी डेफिनेटली तुम्ही जेव्हा फॉलो करणार तेव्हा तुम्हाला माहिती पडेल. इवन या व्हिडिओमध्ये मी टॉपरचे व्हिडिओ पण अटॅच केलेला आहे. AIR1 जी होती शक्ती दुबे, त्या मॅमचं पण व्हिडिओ अटॅच केलेला आहे की तिने कशा हिशोबाने ॲक्टिव्ह रिकॉलची यूज केला. ठीक आहे. तर सेकंड इम्पॉर्टंट थिंग, आता तुम्हाला हे एक्झॅक्ट माहिती पाहिजे की MPSC प्रश्न कसा विचारतो. ठीक आहे. हे लास्टचे जे 30 दिवस आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट MPSCचं पॅटर्न आपल्याला माहिती पाहिजे. MPSCचे फोकस एरियाज आपल्याला माहिती पाहिजे. तर पॅटर्न माहिती पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डेली बेसिसवर PYQ सॉल्व्ह करायची आहे. PYQ कुठून सॉल्व्ह करायची, जे आपली PYQची बुकलेट असेल कुठली पण. ठीक आहे. प्रिफर करा PDF नाही, हार्ड कॉपी राहिली तर तुम्हाला जास्त बेनिफिट ठरेल. बिकॉज MPSCचा पेपर हार्ड कॉपीच्या फॉर्मॅटमध्ये होतो, पेन पेन्सिल जे आपण वापरतो त्याच्याने होतो. सो ही आमची बुकलेट आहे. ज्या मुलांना ऑर्डर करायची असेल तर 4-5 दिवसात येऊन जाते. अदरवाईज तुमच्याकडे कुठली पण बुकलेट असेल त्याला तुम्ही रेफर करू शकता. द सेकंड मोस्ट मी काय म्हटलं की MPSC प्रश्न कसं विचारते हे तर आपल्याला माहिती आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे, जेव्हा तुम्ही PYQ अनालाइज करणार तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की MPSC पर्टिक्युलर एरियाजवरूनच प्रश्न विचारतो. ते कुठले एरियाज आहेत, कुठलं टॉपिक्स आहेत हे माहिती करायसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. या सर्व व्हिडिओचे जे काही मी रेफरन्स सांगितले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली ॲक्सेस
होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्ट 13 इयरचे सब्जेक्ट टॉपिक वाईज क्वेश्चन पूर्ण दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे 2013 ते 2025चं पण लेटेस्ट ऍड केलेलं आहे. इव्हन या व्हिडिओमध्ये जे काही मी डिस्कस केलं, ठीक आहे, त्याची प्रॉपर PDF पण मी टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे. टेलिग्रामवरून पण तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर 2 गोष्टी समजले. पहिली गोष्ट आहे रिव्हिजन करायचं. रिव्हिजन कशाने करायची आहे? ऍक्टिव्ह रिकॉलनी करायची, ज्याची मेथड इथे मेन्शन केलेली आहे. द सेकंड आहे PYQ बघायचे आहेत. PYQ बघायचे कुठला? बुकलेटमधून. ठीक आहे. द थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की PYQचा ट्रेंड माहीत करायचा आहे, तर हा व्हिडिओ बघायचा आणि PDF डाउनलोड करून घ्यायची. आणि नंतर करंट अफेअर रिलेटेड पण बरंच काही आलेलं आहे, त्याचा मी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आणि त्याच्याबद्दल परत काही डिटेल्स मी तुम्हाला पुढे सांगणार. ठीक आहे, हे झालं. आता नेक्स्ट काही दिवसाआधी म्हणजे 26 ऑफ एप्रिलला, त्याचबरोबर 27 ऑफ एप्रिलला आपण पॉलिटीची मॅरेथॉन घेतली होती. आता हे तुम्हाला मी जे काही प्लॅन सांगितलं 30 दिवसामध्ये, त्याच्यामध्ये DK MPSC कसं हेल्प करणार आहे त्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देत आहे. तर बघा, 26 आणि 27ला आपण मॅरेथॉन घेतली होती. या मॅरेथॉन ज्याही मुलांनी अटेंड केलं असेल, आणि थँक्यू फॉर सपोर्टिंग, बरेच मुलांना हे व्हिडिओज आवडले आहेत. तर या मॅरेथॉनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की DK MPSC काही एक प्रोग्राम घेऊन येत आहे. तो प्रोग्राम कोणता आहे? दॅट इज 7 डे कम्प्लीट रिव्हिजन प्लॅन. ठीक आहे, तर या प्लॅनमध्ये आपण काय करणार आहोत? या प्लॅनमध्ये बेसिकली आपण प्रत्येक सब्जेक्टचे लाईव्ह नोट्स बनवणार आहोत. काही MCQ सॉल्विंग पण होईल. मी तुम्हाला एक फुल लेंथ टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे. रिव्हिजन सेशन, दॅट इज जो आपला रिव्हिजन प्लॅन आहे तेच होणार. रेकॉर्डिंग पण मी अवेलेबल करून देणार तुम्हाला टिल प्रिलिम्स. ठीक आहे, तर ज्याही मुलांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना मी ऑलरेडी सांगितलं की 27 एप्रिलपर्यंत त्यांना 300 रुपयामध्ये होतं. आणि रेग्युलर आता बाकीचे जे उरलेले मुलं आहे, कारण की 27 एंड झालेला आहे, हा व्हिडिओ 29ला मोस्ट प्रोबेबली पोस्ट होणार. सो आता तुम्हाला 450 हे पूर्ण ऍक्सेस होणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये जेव्हा हे प्रोग्रामचं लॉन्च बद्दल मी सांगितलं होतं या 2 मॅरेथॉनच्या टाइमला, त्या टाइमला मुलांनी काय म्हटलं होतं की मॅम थोडंसं हेक्टिक होऊन जाणार, की सपोज एका दिवशी तुम्ही एक रिव्हिजन घेतलं तर आता आपण काय प्लॅन केलेलं आहे, आता आपण थोडं गॅपनी रिव्हिजन घेऊ. ठीक आहे, इथे मी जरीही 7 दिवस दिले असतील, पण जर आपल्याला 10 दिवस लागत असेल, ठीक आहे, बिकॉज आपलं फोकस काय आहे, 7 दिवसात कंप्लीट करण्यापेक्षा आपला फोकस आहे की पूर्ण सब्जेक्ट कंप्लीट व्हायला पाहिजे. म्हणून जरीही तुम्ही 7 दिवस दिले असतील, पण मोस्ट प्रोबेबली मला वाटते की एखाद सब्जेक्टला आपण, जसं मी सांगितलं होतं की इको आणि बायोलॉजी सोबत घेऊ. पण मला असं वाटलं आणि मुलांनी पण रिप्लाय केलं की मॅम सपोज तुम्ही इकोलॉजी आणि बायोलॉजी सब्जेक्ट मॉर्निंग आणि इव्हिनिंग शिफ्ट घेणार तर आम्हाला हेक्टिक होऊन जाईल. म्हणून मला पण ही गोष्ट पटली आणि त्याच्यामुळे थोडंसं प्लॅनमध्ये चेंज आहे. जो मी टाइम टेबल तुम्हाला ऑलरेडी दिला होता त्याच्यामध्ये थोडं चेंजेस आहे. मला हे जस्ट सांगायचं आहे. प्रत्येक गोष्टीचे जे अपडेट आहे, म्हणजे सपोज आज उद्या लेक्चर होणार आहे, तर एक दिवस आधी मी त्याचे लिंक्स वगैरे एनरोल स्टुडंटला सेंड करून घेणार. ज्याही मुलांनी व्हिडिओज नसेल बघितले की कशा हिशोबाने शिकवलं गेलं आहे, कशा हिशोबाने आपण कव्हर करत आहोत, तर ते सर्व जे आहे या पॉलिटीच्या व्हिडिओचे बघा तुम्ही आणि त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होऊन जाणार. द सेकंड इम्पॉर्टंट थिंग, रेस्ट ऑफ द जे लेक्चर्स आहेत ते आपल्या प्लॅटफॉर्मवर होणार, युट्यूबवर होणार नाही. पण जसं मी म्हटलं होतं, एक लेक्चर परत मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार, तो आहे बायोलॉजीची मॅरेथॉन. तर ही जी बायोलॉजीची मॅरेथॉन आहे ती कंडक्ट होणार आहे कधी? बायोलॉजीची मॅरेथॉन कंडक्ट होणार आहे 29 ऑफ एप्रिलला. कधी? 29 ऑफ एप्रिलला 5 वाजता ही बायोलॉजीची मॅरेथॉन होणार आहे. कम्प्लीट बायोलॉजी आपण डिस्कस करू. ज्याही मुलांना जॉईन करायचं असेल ते जॉईन करू शकतात. आणि बायोलॉजीची आणि पॉलिटीची लेक्चर्स बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया मिळेल की कशा हिशोबाने आपलं क्लासेस होणार आहेत. सो दिस इज अ वन जे तुम्हाला जॉईन करू शकता. ठीक आहे, क्लिअर झालं. बायोलॉजीची मॅरेथॉन बद्दल पण क्लिअर झालं. द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग, आता पुढचे जे 7 म्हणजे 30 दिवस उरलेले आहेत, ठीक आहे, लास्टचे 30 डेज, त्याला आपल्याला कसं प्लॅन करायचं आहे त्याच्यासाठी मी काय केलं होतं, काही दिवसाआधी एक व्हिडिओ अपलोड केला होता, या थंबनेलवर असेल, तुम्हाला बघता येणार. ठीक आहे, एप्रिल आणि मे मध्ये आपण कशा हिशोबाने प्लॅन करायचा आहे ते तिथे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपण काय करणार आहोत, आपण 4 स्टेजेसचं रिव्हिजन प्लॅन फॉलो करणार आहोत प्रत्येक स्टेजसाठी. तर त्या प्रत्येक स्टेज म्हणजे 4 स्टेज रिव्हिजनचं कसं होतं, पहिले आपण काय करणार आहोत, 4 डे रिव्हिजन करणार आहोत. ठीक आहे, नंतर आपण 3 डे रिव्हिजन करणार आहोत, मग आपण 2 डे रिव्हिजन करणार आहोत आणि नंतर आपण करणार आहोत 1 डे रिव्हिजन. आता हे जे रिव्हिजन प्लॅन होता तिथलं 4 डे रिव्हिजन कंप्लीट झालेलं आहे. आणि हे जेव्हा आपण 4 डे रिव्हिजन केलं होतं त्या प्रत्येक सब्जेक्टचे मी डेली टार्गेट्स आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलेले होते. जसं तुम्ही इथे बघू शकता, पहिला पॉलिटी आपण 4 दिवस केलं, जॉग्राफी मग 4 डेज, दिस डेज, आणि प्रत्येक संडेला आपल्याला FLT द्यायची आहे. तर आपलं ऑलमोस्ट इतकं एंड झालेलं आहे. ठीक आहे, तर एकदा तुम्हाला मी टार्गेट्स दाखवून देते. हे बघा,
जसं की हा जॉग्राफीचा 4 डे टार्गेट होता. ठीक आहे. याच्यामध्ये मी जसं दिलं होतं, की 15 तारखेला तुम्हाला कुठले-कुठले विषय करायचे आहेत, म्हणजे कुठले-कुठले टॉपिक्स करायचे आहेत, कुठले रिसोर्सेस वापरायचे आहेत, 16ला कुठले वापरायचे आहेत, म्हणजे 4 दिवसामध्ये जशा हिशोबाने म्हणजे कुठले-कुठले टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचं आहे. सिमिलर फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला इकोचं पण दिलं होतं, हे 4 दिवसाचं फॉर्मॅट. आता आता हा आपला जो फर्स्ट स्टेज आहे, ठीक आहे. बघा, आता आपला हा जो फर्स्ट स्टेज ऑफ रिव्हिजन आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपलं चालू आहे सेकंड स्टेज ऑफ रिव्हिजन, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करणार आहोत, 3 दिवसात एक विषय कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. तर आपला हा जो 4 डे रिव्हिजन प्लॅन आहे तो एंड झालेला आहे. आता आपला 3 डे रिव्हिजन प्लॅन कंटिन्यू करायचं आहे आणि हा सेम फॉर्मॅट आपण वापरणार आहोत. आता 3 डे रिव्हिजनचं प्लॅनचं इथे तुम्ही बघू शकता या टाइम टेबलमध्ये डेली टार्गेट्स मी ऑलरेडी टेलिग्रामवर अपलोड करत आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. तर पॉलिटी आपलं ऑलमोस्ट एंड झालेला आहे. हा जॉग्राफीचा डेली प्लॅन 3 डे रिव्हिजनचं ऑलरेडी अपलोड केलेलं असणार. एकदा मी तुम्हाला दाखवून पण देते. तर इथे तुम्ही बघू शकता हा 28 एप्रिल टू 30 एप्रिलचा 3 डे रिव्हिजन प्लॅन जो आहे जॉग्राफीचा तो अपलोड मी केलेला आहे. इथे 28 मध्ये कुठले कुठले टॉपिक्स करायचे आहेत, 29 मध्ये आणि 30 मध्ये. ठीक आहे. तर 3 डे रिव्हिजन प्लॅन प्रत्येक सब्जेक्टचा अपलोड होतो टेलिग्राम ग्रुपवर. तर टेलिग्रामची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेली आहे. तर ज्याही मुलाला टेलिग्राम जॉईन करायचं असेल तर ते टेलिग्राम जॉईन करू शकते आणि हे प्लॅनला फॉलो करू शकता. ठीक आहे. तर हे मी सर्व मुलांसाठी फ्रीली अवेलेबल करून दिलेलं आहे. तर हे तुम्ही तिथून बघू शकता. पण ज्याही मुलांना वाटत असेल की त्यांना हा रिव्हिजन सेशन जॉईन करायचं असेल तर ते रिव्हिजन सेशन पण जॉईन करू शकता. भलेही इथे मी 7 दिवस दिले आहे आणि पण तिथं रिगरस आपल्याला हेक्टिक होत असेल तर आपण 1-2 दिवस समोर मागे करू शकतो आणि प्रॉपरली फुल प्लेज होलिस्टिक वेनी कंप्लीट आपण सर्व मॅरेथॉनमध्ये करून घेणार आहोत. ठीक आहे. झालं. हे झालं. त्याच्यानंतर सेकंड मी क्वेश्चन जो डील करणार होती या व्हिडिओमध्ये, एकदा आयडिया मिळाली 30 दिवसामध्ये काय करायचं आहे, हा आपल्याला रिव्हिजन प्लॅन फॉलो करायचा आहे, हे तर आपल्याला कळालं. ठीक आहे. द नेक्स्ट वन हे एप्रिलचं प्लॅन आहे आणि हे आपलं मेचं प्लॅन आहे. प्रत्येक टार्गेट त्याच दिवशी एका दिवसा आधी अपलोड होऊन जातात. तर त्या दिवशी तुम्ही म्हणजे एका दिवसा आधी मिळाल्यानंतर कसं होणार, तुम्हाला प्रॉपरली फॉलो करता येईल. आणि त्याचबरोबर मी नेहमी सांगते की करंट अफेअर हा जो विषय आहे त्याच्यासाठी सेपरेट टाइम इन्व्हॉल्व करायचं नाहीये. हे करंट अफेअर डेलीचे काही पेजेस तुम्हाला वाचायचे आहेत. आता त्याचबरोबर बघा, तुम्हाला मी आधीच सांगून देते की टेस्ट अटेम्प्ट करायची आहेत. हा प्रश्न पण मी तुम्हाला तुमच्यासाठी डील करणार होती. तर टेस्ट कशी अटेम्प्ट करायचे त्याच्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ आणलेला आहे की पेपर अटेम्प्टची स्ट्रॅटेजी कशी राहायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आता उरलेल्या दिवसामध्ये फुल लेंथ टेस्ट द्यायचे आहेत. ज्यांनी जो कोणी रिव्हिजन प्लॅन फॉलो करणार त्यांना मी फ्रीमध्ये एक रिव्हिजन टेस्ट पेपर देणार आहे. त्याचबरोबर युट्यूबला पण मी एक फ्री टेस्ट अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. इव्हन त्याचं क्वेश्चन पेपर वगैरे पण मी टेलिग्रामवर अपलोड केलेला आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, ते तुम्ही बघू शकता. लिंक मी सर्व व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. पण काही मुलांना प्रश्न असेल की पेपर ऍक्च्युली अटेम्प्ट कसं करायचं, तर हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्ही बघा. पेपर अटेम्प्ट स्ट्रॅटेजी प्रॉपरली तुम्हाला तिथे समजून येईल. द सेकंड क्वेश्चन जो आपल्याला इथे डील करायचं होतं तो होतं करंट अफेअरचं. तर तुम्हाला माहिती आहे DKMPSCची एक बुकलेट होती करंट अफेअरची जानेवारी टू डिसेंबरची, आणि त्याच्यानंतर अपडेटेड मटेरियल पण मी टाइम टू टाइम रिस्पेक्टेड स्टुडंटला सेंड केलं होतं. ठीक आहे. हे तर झालं एक. आता जे मुलं हे कुठलं पण रिसोर्स वापरत असेल त्या मुलांसाठी आणि DKMPSCचे मटेरियल जे वापरत आहे त्याही मुलांसाठी एक बेस्ट सरप्राईज करंट अफेअर रिगार्डिंग मी आणलेला आहे. तो म्हणजे असा आहे की लास्ट 6 मंथमध्ये करंट अफेअर रिगार्डिंग जे काही क्वेश्चन मी एक्सपेक्ट करतो ते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ते सर्व क्वेश्चनची प्रॅक्टिस अराउंड 800 ते 1000 MCQ क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण युट्यूबवर करू. तर युट्यूब लाईव्ह एक मॅरेथॉन येणार, मला वाटते 3 ते 4 तासाची ते मॅरेथॉन आहे. त्याच्यामध्ये 800-900 क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. तो एकदा व्हिडिओ बघा आणि ते तुम्हाला ॲज अ रिव्हिजन मटेरियल म्हणून होऊन जाणार करंट अफेअर्ससाठी. ठीक आहे. तर आपण सेकंड क्वेश्चनला पण डील केलं. पेपर कसं सॉल्व्ह करायचं, 30 डे प्लॅनचं पण मी सांगितलं, पेपर कसं सॉल्व्ह करायचं, करंट अफेअर्सचं पण सांगितलं. अँड द लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे काही मुलांसाठी असते तो आहे सीसॅट. तर सीसॅटसाठी द बेस्ट सोर्स आहे की तुम्हाला काय करायचं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन दॅट इज ओनली PYQ ला फोकस करा. कुठल्याच प्रकारचे कोचिंगची टेस्ट सिरीजला सॉल्व्ह करायची गरज नाही आहे. काय करायचं, 2017 पासूनचे तुम्ही पेपर घेऊन घ्या, 2017-18 पासूनचं 2025 पर्यंत सॉल्व्ह करा. की तुम्हाला 17 खूप हे वाटत असेल तर मागे जा ना, 25चं सॉल्व्ह करा, मग 24चं सॉल्व्ह करा, मग 23चं सॉल्व्ह करा, अशा बॅकवर्ड जात चला. ठीक आहे. आणि सीसॅटच्या क्वेश्चन पेपरची जस्ट
प्रॅक्टिस करा जे PYQ मध्ये विचारलेले आहेत. ओनली प्रॅक्टिस मॅटर करणार CSAT मध्ये. आणि सपोज तुम्हाला ते वीक वाटत असेल तर रोजची काही वीक एरियाचं थोडंसं प्रॅक्टिस करायचं एखाद घंटा. ठीक आहे. इन जनरल काय असते, CSAT खूप इझी येतो MPSC मध्ये, दॅट्स वाय आपल्याला इझिली काय होऊन जाते, पास होऊन जातो. पण काही मुलांना वीक असेल तर त्या मुलांसाठी मी सांगून दिलं की PYQ थ्रू प्रॅक्टिस करायची आहे. सो तर तुम्हाला क्लिअर झालं. आता तुम्हाला 30 डेज प्लॅन बद्दल पूर्ण क्लॅरिटी मिळाली. एकदा मी रिकॉल करून दिलं की तुम्हाला समजलं आपण मे आणि एप्रिलमध्ये जो प्लॅन फॉलो केला त्यालाच कंटिन्यू करणार आहोत. टेस्ट सिरीजचं पण मी तुम्हाला सांगितलं की FLTs तुम्हाला एकामध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे आपल्या प्रोग्राममध्ये. त्याचबरोबर CSATचं पण मी आयडिया देऊन दिलं. त्याचबरोबर पेपर कसं अटेम्प्ट करायचं त्याचं पण आयडिया देऊन दिलं आणि करंट अफेअरचं पण आयडिया देऊन दिलं. सो अशा प्रकारे 30 डेजचं प्लॅन चांगल्याने आपण इम्प्लिमेंट करू. सोबत राहा, सोबत करू क्रॅक. ठीक आहे. आणि ऑल द बेस्ट. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. काहीही डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल पण तुम्ही सांगू शकता. थँक्यू.